नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर या अधिक महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी अखंड दिवेची सेवा केली आहे आणि सध्या चालू देखील आहे. पण या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अखंड दिव्याचे देखील उद्यापन करायचे आहे. आता अखंड दिव्याचंच फक्त उद्यापन करावं का? तर नाही. ज्यांनी या महिन्यामध्ये पारायण, त्याचबरोबर बघा नामजप, त्याचबरोबर या महिन्याचं म्हणजे पूर्ण या महिनाभराचा उपवास देखील भरपूर जणांनी केला आहे. त्याचबरोबर सत्यनारायण पूजन. आता या सगळ्या सेवेचं आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर आपण ज्यावेळेस उद्यापन करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला आपण जी सेवा केली आहे, तर त्या सेवेचं समर्पण म्हणून देवाला आपल्याला ती सेवा जी आहे, तर देवाच्या चरणी रुजू करायची असते. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. त्याचबरोबर आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या असतात, म्हणजे या सेवेच्या काळामध्ये आपल्याकडून कळत-नकळत काहीतरी चुका झालेल्याच असतात. तर त्या चुकीची क्षमा म्हणून आपल्याला देवाला प्रार्थना करायची असते, क्षमा मागायची असते. अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचंच असतं आणि उद्यापन केल्यामुळेच आपली जी सेवा आहे त्याचं फळ भेटतं असं मानलं जातं आणि ती सेवा देवांजवळ जाते असंही म्हणलं जातं. म्हणून कोणतीही सेवा करतो त्यावेळेस मात्र शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचंच असतं. आता अधिक महिना तर भरपूर जणांनी अधिक महिन्याचा हा पूर्ण उपवास केला आहे. जसं की श्रावण महिन्यामध्ये आपण एक वेळेस जेवण करून उपवास करतो. त्या पद्धतीनेच या अधिक महिन्याचा देखील भरपूर जणांनी उपवास केला आहे. तर अशांनी देखील शेवटच्या दिवशी उद्यापन करावं. कारण ही जी महिनाभराची सेवा आहे म्हणजे या 33 दिवसामध्ये जे काही तुम्ही उपवास केला आहे, तर त्याचं उद्यापन करूनच तुम्हाला हा महिना जो आहे तो भगवान विष्णू, माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करायचा आहे. या महिन्यामधली जी सेवा आहे तर ती. त्याच पद्धतीने आता आपल्याला अखंड दिवा जो आहे तर त्याचं देखील उद्यापन करायचं आहे. थोडक्यात जी म्हणजे तुम्ही सेवा केली आहे या महिन्यामध्ये, मग ते कोणती का असेना, साधं नामस्मरण. आपण जे नामस्मरण आहे तर या महिनाभरामध्ये भरपूर जणांनी नामस्मरणाची देखील सेवा केली आहे. तर आता भरपूर जणांना वाटेल की आम्ही नामस्मरण असंच केलं आहे, पण नाही. शेवटच्या दिवशी तुम्हाला त्याचं देखील उद्यापन करायचं आहे. त्या उद्यापनाचं देखील महाराजांच्या चरणी, भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला बसून उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महाराजांना किंवा भगवान विष्णूंना आपण माफी मागायची आहे. त्यांच्या चरणी आपली जी सेवा आहे ती रुजू करायची आहे. त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करून मग त्यानंतर ती सेवेचं उद्यापन करून घ्यायचं आहे. आपल्याला क्षमा याचना, आपण ज्या काही या काळामध्ये आपल्याकडून चुका झाल्या आहेत तर त्याबद्दल आपल्याला क्षमा मागायची असते आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करून, म्हणजे गोडाचा नैवेद्य बनवा. त्यामध्ये तुम्ही साधा सिंपल बनवला तरी चालेल, भाजी पोळी किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्यानंतर तो नैवेद्य अर्पण करायचा असतो आणि यथाशक्ती तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान करायचं असतं किंवा एखादं लहान लेकरं जरी घरामध्ये जेवू घातलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं असतं पूर्ण महिना जर उपवास केला तर. त्यानंतर बघा आता अखंड दिव्याचं उद्यापन कसं ते सांगते. आता भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो, की आपण तर अखंड दिवा लावला आहे, पण या दिव्याचं नंतर काय करावं? शेवटच्या दिवशी जर दिव्यामध्ये तेल राहिलं किंवा तूप जर शिल्लक राहिलं, तर त्या तेलाचं, तुपाचं काय करावं? त्याचबरोबर या 33 दिवसामध्ये आपण ज्या वाती प्रज्वलित केल्या आहेत, तर त्या वातीचं नंतर काय करावं? दिव्याचं नंतर काय करावं? त्याचबरोबर दिव्याला देखील नैवेद्य दाखवावा का? कोणता नैवेद्य बनवावा? या संदर्भात सगळी काही माहिती सांगते. तर बघा, अधिक महिन्यामध्ये आपण 17 मेला जो दिवा प्रज्वलित केला आहे, तर त्याचं उद्यापन आपल्याला सोमवारी म्हणजे 15 जूनला करायचं आहे. आता 15 जूनला काय करावं? तर बघा, 15 जूनच्या दिवशी सकाळी आपल्याला अमावास्येमध्ये जी काही सेवा करायची आहे, तर ती सेवा करून घ्यायची आहे. आता भरपूर जणांना अमावास्येमध्ये काय-काय करतात हे माहिती नसेल, पण त्यांच्यासाठी YouTubeला भरपूर असे व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता आणि ती सेवा तुम्ही करू शकता. तर त्या दिवशी आता आपल्याला दिव्याचं उद्यापन कसं करायचं आहे? तर बघा, ज्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे, देवपूजा आवरून घ्यायची आहे, देवघरामध्ये देखील आपल्या देवतांची पूजा आवरून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला पूजा झाल्यानंतर मात्र दिवा जो आहे, आपण जो दिवा लावला आहे, तर त्या दिव्याला देखील आपल्याला हळदी, कुंकू, गंध, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूप, दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर बसून आपल्याला हात जोडून क्षमा याचना मागायची आहे आणि आपण जी काही सेवा केली आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि दिव्याच्या चरणी देखील रुजू करायची आहे. दिव्याला देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूला आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे, की हे माता लक्ष्मी, हे भगवान विष्णू, हे माता लक्ष्मी, तुम्ही या अधिक महिन्यामध्ये, या पूर्ण अधिक महिन्यामध्ये माझ्याकडून अखंड दिव्याची जी सेवा करून घेतली आहे, तर ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवा. माझ्या संसारावर, माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद सदैव असू द्या. तुमची ही कृपा दृष्टी जी आहे ती माझ्या संसारावर, माझ्या घरामध्ये अशीच अखंड असू द्या, अशीच सदैव असू द्या, अशी प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडून अशाच सेवा
आयुष्यभर घडत राहू द्या, ही पण आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशी प्रार्थना करून म्हणायचं आहे की माझ्याकडून या काळामध्ये काही नकळत जरी चुका घडल्या असतील, कळत नकळत चुका घडल्या असतील, तर त्याबद्दल देखील मला क्षमा करा. आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर असू द्या, माझ्या परिवारातल्या प्रत्येक सदस्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या, असं म्हणून आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे. आणि ही प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस नामस्मरण करायचं आहे, जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला श्री सुक्तमचं देखील पठण करायचं आहे. आपल्याला दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीला देखील नमस्कार करायचा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य अर्पण कसं करावं, तर बघा, नैवेद्यामध्ये तुम्ही एका गोडाची खीर वगैरे बनवू शकता किंवा तुम्ही धोंड्याचा महिना आहे, पुरणपोळी बनवली तरी चालेल. पण इतकं तुम्हाला पुरणपोळी वगैरे काही बनवायचं नसेल तर साधं वरण भात भाजी पोळी बनवून तुम्ही एक गोडाची खीर बनवा आणि तो तो नैवेद्य तुम्हाला दिव्याला देखील द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देवता आहेत तर त्यांना देखील नैवेद्य दाखवायचा आहे ना, नैवेद्य अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि आता तुम्हाला सांगते की या दिव्यामध्ये तेल शिल्लक राहिलं असेल, तूप शिल्लक राहिलं तर त्याचं काय करावं. तर बघा, ज्या दिवशी शेवटचा दिवस आहे त्या दिवशी मात्र दिवा जो आहे तर त्यामध्ये तेल किंवा तूप जे आहे ते एकदम थोडंसं वापरायचं आहे. दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपल्याला उद्यापन करायचं आहे. हे लक्षात घेऊन आपण अगोदरच्या दिवशी तेल जे आहे ते थोडंसंच म्हणजे कमी टाकायचं आहे. कारण जेणेकरून तो दिवा जो आहे तो उद्या आपोआप शांत झाला पाहिजे. म्हणजे उद्यापन झाल्यानंतर, लवकरच नाही, पण उद्यापन झाल्यानंतर दिवा जो आहे तो आपोआप शांत होतो. तरी काही हरकत नाही. दिव्यामध्ये तेल राहिलं किंवा ते दिवा जो आहे तो तसाच प्रज्वलित राहिला तरी काही टेन्शन नाही. कारण उद्यापनाच्या दिवशी मात्र तो अखंड दिवा जो लावला आहे तर ते उद्यापन करताना आपल्याला उचलून जागेवर ठेवायचा आहे. त्यामुळे ती सेवा जी आहे ती आपली बंद झालेली असते. कारण दिवा जो आहे तो आपल्याला हलवायचा असतो जागेवरून. मग तुम्ही साईडला जरी उचलून ठेवला तरी चालेल किंवा तिथेच उचलून जरी आणखीन ठेवला तरी चालेल. शक्यतो साईडलाच उचलून ठेवलं तरी चालेल, जिथे की तुमचा हात वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे उचलून. जरी तेल शिल्लक राहिलं तर ते तेल जे आहे किंवा तूप जे आहे ते पूर्ण संपेपर्यंत दिवा जो आहे तो तसाच ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मात्र तो दिवा जो आहे तो स्वच्छ घासून वगैरे घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला तो दिवा जो आहे तो दान करायचा आहे, त्याचं दीपदान करायचं आहे. मग ते तुम्ही सोमवारी देखील करू शकता किंवा तुम्ही रविवारी देखील करू शकता. तुमच्या मनावर, तुम्हाला या 2 दिवसामध्ये जेव्हा उद्यापन करायचं आहे तर त्या दिवशी तुम्ही करू शकता. शक्यतो सोमवारीच करा. आता सोमवारी सकाळी तुम्ही दिव्यामध्ये थोडंसंच तेल असू द्या, कारण रविवारी तुम्ही तेलच टाकू नका. ह्या हिशोबाने की आपण उद्यापन करूपर्यंत तर तेल राहील, अशा हिशोबाने तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तूप टाका. आणि ते तेल संपल्यानंतर मात्र तुम्हाला सोमवारी पूजा वगैरे करून घ्यायची आहे सकाळी. आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही सोमवारी कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन किंवा जवळपास जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा जो आहे तो दान करायचा आहे. तो दिवा घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. कारण या महिन्यामध्ये आपण दीपदानाची सेवा केली आहे आणि तो दीप जो आहे म्हणजे तो दिवा जो आहे तो आपल्याला मंदिरामध्येच दान करायचा आहे. असं करू नका की तो दिवा जो आहे तो घरामध्येच ठेवावा का. तर असं न करता एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तो दिवा जो आहे तो आपल्याला दान करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये ज्या वाती आहेत तर त्या वातीचं काय करावं, तर बघा, त्या वाती ज्या आहेत, ज्या काही आपण शिल्लक वाती ठेवल्या आहेत, म्हणजे दिवा जेव्हा आपण प्रज्वलित केला आहे तर भरपूर जणांनी सांगितलं तुम्हाला की 33 वातीची सेवा केली असेल, तर ती 33 वातीची जी सेवा आहे किंवा ती वाती ज्या आहेत शिल्लक राहिलेल्या तर त्या वाती एका पंक्तीमध्ये घ्या. मातीची जी पंक्ती असते तर त्यामध्ये घ्या. आणि ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी त्या वाती पूर्ण कापूर टाकून त्या वातीला प्रज्वलित करायचं आहे. आणि ते देखील आपल्याला प्रज्वलितच राहू द्यायचं आहे. त्यामध्ये पूर्ण कापूर टाकून पूर्ण वाती ज्या आहेत त्या पूर्ण संपू द्या. कारण ती वात जी आहे ती आपण सेवा केलेली वात आहे. असं करू नका की ती एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी की तिचा अनादर होईल, तिचा अपमान होईल, अशा ठिकाणी टाकू नका. ती वात किंवा एक जरी वात असेल तुमच्याकडे शेवटी, जी आपण म्हणजे एकच वात लावली आहे आणि ती वात जी थोडीशी शिल्लक राहिली आहे ती देखील वात तुम्हाला एखाद्या पंक्तीमध्ये त्यावर कापूर टाकून तुम्हाला ती वात देखील प्रज्वलित करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी सेवा करून घ्यायची आहे. अजिबात कोठेही पायधुळीला येईल अशा ठिकाणी आपल्याला देवाचं साहित्य टाकायचं नाही. आणि त्यानंतर बघा, आता दिव्याचं दान झालं, त्यामध्ये दिव्याची वात कशी आहे ते देखील झालं, तेलाचं तुपाचं काय करावं हे देखील सांगितलं आहे. आता नैवेद्य, तर हो, नैवेद्य देखील तुम्हाला दिव्याला देखील दाखवायचा आहे. आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात ग्रहण केला तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे दिव्याचं उद्यापन करायचं आहे.
त्याचबरोबर बघा, हे दीपदान करणं अतिशय या महिन्यामध्ये श्रेष्ठ मानलं आहे. म्हणून या महिन्यामध्ये तो जो दिवा आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला आणखीन जर दिव्याचं दीपदान द्यायचं असेल, तर ते देखील तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही छोटे-छोटे पितळीचे दिवे दिले तरी चालेल शेवटच्या दिवशी, किंवा तुम्ही तो दिवा घेऊन जाताना मंदिरामध्ये आवर्जून 11 किंवा 21 किंवा 33 कणकीचे दिवे बनवावे आणि त्या दिव्यासोबत ते दिवे देखील तुम्ही मंदिरामध्ये दान करावेत. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि ही दीपदानाची जी सेवा आहे ती अतिशय श्रेष्ठ मानली जाते. यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि या अधिक महिन्यामध्ये ज्या काही सेवा केल्या आहेत, तर त्या सेवेचं देखील आपल्याला फळ प्राप्त होतं असं मानलं जातं. म्हणून आवर्जून आपल्याला या दिव्याचं असं उद्यापन करायचं आहे आणि या पद्धतीने उद्यापन केल्यानंतर मग आपल्याला घरामध्ये येऊन आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नंतर नमस्कार वगैरे करायचा आहे. आणखीन एकदा त्यांना क्षमा मागायची आहे. त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद देखील घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी सेवा करायची आहे. तर इतकीच माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन काही माहिती विचारायची असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.